बीडमध्ये 5 दिवस होत असलेल्या किसान कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीने जे काही कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे, या कृषी प्रदर्शनामध्ये प्रामुख्याने एक आकर्षक सरडा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. इग्वान प्रजातीचा हा सरडा आहे. खास करून हा सरडा दक्षिण अमेरिकेमध्ये पाहायला मिळतो. दक्षिण अमेरिकेमधली ही प्रजाती आहे आणि याच प्रजातीचा हा इग्वान सरडा आहे आणि हाच सरडा अतिशय लांब आहे, मोठा आहे, खूप कमी प्रमाणात म्हणजे हा भारतामध्ये आढळतो आणि खास आकर्षण शेतकऱ्यासाठी असणार आहे. अनेक शेतकरी हा सरडा पाहण्यासाठी या कृषी प्रदर्शनामध्ये येत आहेत. इग्वान प्रजाती आहे, दक्षिण अमेरिकेमध्ये प्रामुख्याने आढळते. अगदी लहानपणापासून ज्यांनी या सरड्याचं संगोपन केलेलं आहे, त्याला लहानाचं मोठं केलं आहे, ते आपल्यासोबत आहेत. त्याला काय सांगतात, काय याचं प्रमुख वैशिष्ट्य आहे? ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याची स्किन काटेरी स्किन आहे आणि हा जेव्हा लहान असताना घेतलेला त्यावेळी हा 6 इंचाचा होता. आता सध्या हा 5 ते 5.5 फुटाची साईज झालेली आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे हा लहान असताना ग्रीन कलरमध्ये होता. जसं जसं मोठं होईल तसं त्याचा आता कलर त्याचा ब्राऊनमध्ये कन्वर्ट झालेला आहे आणि सगळ्यात मोठा सरडा म्हटला तरी चालेल, कारण याची एवढी साईज आत्तापर्यंत मी तर कुठे पाहिलेलं नाही. आणि हा मेल आहे माझ्याकडे. आता गेलेला 8 वर्ष झालं, 8 ते 9 वर्ष झालं मी याला सांभाळतोय आणि ह्याला आमची थोडी बोलीभाषा वगैरे थोडी समजते वगैरे, प्रेमळ पण आहे. आणि असं नाही समजा घरामध्ये वगैरे असल्यानंतर तो जरा रिॲक्ट करतोय. पण इथं जरा आल्यामुळे जरा थोडा पॅनिक झाला लोकांच्या गर्दीमुळे वगैरे. त्याचं खाण्याचं वगैरे कसं असतं? आपण पर्यंत हा व्हेजिटेरियन आहे का नॉन व्हेज? असं हे प्युअर व्हेजिटेरियन आहे आणि याच्या खाण्यामध्ये पालक, गाजर, भोपळा, कोथिंबीर. पालक आणि भोपळा याचा मुख्य आहार आहे याचा. आणि किती फूट आहे हा 5.5 फूट आहे. जसं तुम्ही सांगितलं की हा दक्षिण अमेरिकेमधली प्रजाती आहे, ती दक्षिण अमेरिकेमध्ये कुठं आढळते? म्हणजे आपण पाहिलं की जंगलामध्ये आढळते की पाण्याचा भाग असेल किंवा उष्णतेच्या भागामध्ये असेल. हा उष्णतेमध्ये राहणारा प्राणी आहे आणि दक्षिण अमेरिकेमध्ये उष्ण ठिकाणीच हा म्हणजे आढळतो. आणि दुसरी गोष्ट ही फॉरेन कंट्री ब्रीड असल्यामुळे आपल्या इथं सांभाळण्यासाठी अलाउड आहे आणि आपण त्याला सांभाळू शकतो. सध्या आता 2018पासून परमिशनचं म्हणजे डॉक्युमेंट्स निघत आहेत आणि आता इंडियामध्ये पण पाहायला आता परमिशन सध्या लागत आहे, चालू केलेली आहे परमिशनची. पण उष्ण वातावरण लागतं, उष्ण प्रतिबंधक वातावरण लागतं. पण थंडी ज्यावेळेस जास्त थंडी पडते त्यावेळेला त्यांना EV लाईटवर ठेवावं लागतं. जास्त थंडी चालत नाही त्यांना. आम्ही पाहिलं की तुम्ही त्याला अतिशय म्हणजे एखाद्या पाळीव पक्षाप्रमाणे हाताळताय. एखाद्या जसं आपण घरामध्ये डॉग वगैरे हे करतो हाताळताय, तो हल्ला वगैरे करत नाही किंवा त्याच्यापासून काही धोका? नाही. जेव्हा तो समोर एखादा डॉग वगैरे कॅट वगैरे आलं तर त्या हल्ला करणार म्हणजे त्यानं मुख्य म्हणजे सेफ्टीनं संरक्षण करतोय. स्वतःच्या बचावासाठी सेफ्टीचा वापर करतोय. कारण सेफ्टीनंच तो अटॅक वगैरे सेफ्टीनं करतो. बाईट वगैरे करतोय पण असं कधी माणसांवर वगैरे नाही. प्राणी एखादा दुसरा धोका बघूनच. शक्यतो कधी असं झालेलं नाही, फक्त सेफ्टीनंच तेवढं मारायचा प्रयत्न करतो. तर निश्चितच मी पुन्हा एकदा दाखवण्याचा प्रयत्न करतो. इग्वान प्रजातीचा हा सरडा आहे. दक्षिण अमेरिकेमध्ये प्रामुख्याने उष्ण भागामध्ये आढळतो आणि जेव्हा त्याला कुठला धोका वाटतो आपल्यासोबत किंवा त्याला धोक्याची जर शक्यता वाटली तर तो आपल्या शेफ्टीने वार करतो. जसं आपण पाहिलं की घोरपड ही शेफ्टीच्या सहाय्याने वार करते, तसंच हा स्वतःच्या बचावासाठी शेफ्टीच्या सहाय्याने वार करतो. तर दुसरीकडे हा पूर्णपणे व्हेजिटेरियन आहे, नॉन व्हेजिटेरियन नाही आहे. भाजीपाला असेल, पालक असेल किंवा इतर काही गाजरासारखे व्हेजिटेबल फूड आहेत, तो खाऊन हा याचं सगळं हे चालत असतं. आणि कुठल्याही म्हणजे व्यक्तीवर हा हल्ला करत नाही. स्वतःहून त्याला ज्यावेळेस धोका वाटतो त्यावेळेस तो आपल्या सेफ्टीने बचावाचा स्वतःचा प्रयत्न करतो. भारतामध्ये देखील त्याला आता पाळण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे आणि हाच जो काही इग्वान प्रजातीचा सरडा आहे तो आता या कृषी प्रदर्शनामध्ये आकर्षण ठरत आहे. सहकारी गावात मुकुंद समी, आप्पासाहेब मोरकर, लोकाशा TV, बीड.